नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, राज्यामध्ये गाजत असलेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये रोज नवनवे आरोप होत आहेत। जसे नवे आरोप समोर येत आहेत तसा या प्रकरणामागचा गुंता अधिक वाढत जातोय। चर्चेला ऊत येतोय। त्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं की ना हनी आहे ना ट्रॅप आहे, पण मग रोज होणाऱ्या या आरोपांचं काय, नवनव्या राजकीय दाव्यांचं काय, नाशकातील सुरू झालेल्या चौकशीचं काय, यामुळे मलिन होणाऱ्या आपल्या राज्याच्या प्रतिमेचं काय, या सगळ्याविषयी आपल्याला बोलावंच लागेल। कारण हा महाराष्ट्र आहे, इथे असल्या रंगेल प्रवृत्तींना थारा नाही हे सांगण्यासाठी यावर आपल्याला बोलावं लागेल। आणि याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा, हनी ट्रॅपच्या जाळ्यात महाराष्ट्र। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, आपल्यासोबत या चर्चेमध्ये काँग्रेसकडनं प्रवक्ते बालाजी गाडे सुद्धा आहेत। सगळ्या पाहुण्यांचं स्वागत। चर्चेला सुरुवात करायची। मी अंजलीताई आपल्याला सुरुवातीला विचारतोय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये म्हणतात की ना हनी आहे ना ट्रॅप आहे, या सगळ्या अफवा आहेत असं सरकारकडनं म्हटलं जातं, पण मग चौकशी सुरू होते, पहिल्या आरोपीला अटक होते, त्यावरनं आता जो काही राजकीय खेळ रंगलेला आहे तोही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे एक संशयाचं वातावरण आहे जे स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। याविषयी आपल्याला प्रामुख्याने बोलावं लागेल। अंजलीताई, कसं आहे की आत्ताच्या घटकेला हे जे सगळं चाललंय ना ते बघून अतिशय किळसवाणी राजकारण झालंय महाराष्ट्राचं, एवढंच म्हणावं असं वाटतंय। कारण लोकांना एक अपेक्षा होती की काहीतरी होईल। आता देवेंद्र फडणवीसांसारखे सुसंस्कृत घरातले आणि अतिशय चांगले असे मुख्यमंत्री महाराष्ट्रात पुन्हा आल्यानंतर अपेक्षा होती की हे काहीतरी बदल घडवतील, काहीतरी चांगलं करतील। पण एकानंतर एक जे होत गेलं, त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं, म्हणजे पूर्वी एक काळ असा होता की जेव्हा मी म्हणायचे की मला दोन व्यक्तींबद्दल राजकारणात आदर आहेत, एक पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस, आता म्हणावं असं वाटतं की हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत का? कारण ज्या अजित पवारांविरुद्ध लढले त्यांना बरोबर घेऊन बसले, शिंदेंचाही तेच झालं, आणि आता जे हनी ट्रॅपच्या निमित्ताने जे सगळं बाहेर येतंय ते बघून तर खरंच किळसवाणी राजकारण झालंय असंच म्हणावं असं वाटतंय। कारण याच्यात ज्या ज्या गोष्टी, मग ते SSK सॉलिटर नावाचं जे हॉटेल आहे तिथल्या ज्या अनेक गोष्टी मला अनेक लोकांकडनं ज्या कळतायत त्या ऐकल्यानंतर अक्षरशः थरकाप उडतोय की आपण काय राजकारणात आता पोचलोत आणि काय करतोय आपण। त्याच्यात अधिकारी आहेत, त्याच्यात IPS ऑफिसर्स आहेत, त्याच्यात मंत्री आहेत। एवढंच नाही तर मंत्रालयाच्या आजूबाजूच्या कॅफेजमध्ये सुद्धा हेच धंदे चालतात। आजूबाजूचे सगळे कॅफेज बुक केले जातात की तुम्हाला अमुक कॉन्ट्रॅक्ट हवं असेल तर अमुक गोष्टी तुम्ही कराव्यात। आता हे मला तर बोलवत पण नाहीये, इतकं किळसवाणी आहे। आणि काय झालं की मी गेले 5-6 दिवस भारतात नव्हते, काल रात्रीच परत आले, पण तिथून मी जेव्हा हे प्रकरण ऐकलं तेव्हा त्या पत्रकारांशी मी फोनवर बोलले आणि ती सगळी माहिती मागवली। आताच्या घटकेला ती सगळी माहिती आल्यावर त्याचा मी एक एक माझ्या पद्धतीने अभ्यास करून हे सगळं प्रकरण जे आहे ते जनतेपुढे आणणं गरजेचं आहे। कारण आता राजकारण कुठल्या स्तरावर गेलंय हे लोकांपुढे जाणं गरजेचं आहे। हां, अजित चव्हाण बोला आपण। किळसवाणं राजकारण आहे अशी अंजलीताईंची प्रतिक्रिया आहे। सार्वजनिक जीवनामध्ये अशा पद्धतीने कुणीही जर वागत असेल तर ते निश्चित घोषणावह नाही। परंतु ताई, नम्रपणे आपल्याला विचारतो, या सगळ्याचा जर हे असेल तर याचे पुरावे दिले पाहिजे। सन्माननीय नाना पटोलेजींनी एक पेनड्राईव्ह विधानसभेमध्ये फक्त दाखवला। माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी तो गृह विभागाकडे अधिक तपासासाठी द्यावं। आणि ताई, मी नाशिकचा आहे, ताई मला माफ करा, परंतु एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, अंजलीताई दमानिया कधीही जबाबदारी न बोलतात असा माझा आजवर समज आहे। आपण ज्या कुठल्या माणसाचं नाव थेटपणे म्हणजे त्यांच्या संस्थेचं नाव घेऊन सांगताय ते एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, माझ्या ओळखीचे आहेत, त्यांचं कुटुंब आहे आणि मराठी माणूस आहे, सचोटीने व्यवसाय करतोय। याच्यामध्ये जर काहीही आपल्याकडे असेल ते आपण पाहिलं असेल
त्यांचा संबंध असेल तरच ताई कृपया आपण आरोप करा, अन्यथा आरोप करू नका. माझी प्लीज आपल्याला विनंती आहे. ही बाकीची सगळी मंडळी त्याचा राजकारणासाठी वापर करत असतील, आपल्याकडनं ती अपेक्षा नाही येत आहे. आणि त्या व्यक्तीला मी ओळखतो. त्यांनी अत्यंत कष्टानं राजकारण सोडून आपला तो व्यवसाय सगळा उभा केलेला आहे. आणि आता या सगळ्या बाजार गप्पा आहेत ताई. कुणाकडंही कुठल्याही पद्धतीनं याच्यात त्यांचा सहभाग असल्याचं पुरावा नाहीये. मी ते छाती ठोकपणे सांगतो, मला ते माहितीये. आणि मला काय होतंय ताई माहितीये का, खूप जबाबदार लोक सुद्धा. बरं बरं, तुम्ही हे जे म्हणताय ना त्यावर ताईंना बोलायचंय. पटकन उत्तर घेऊया, पटकन उत्तर घेऊया. तुम्ही जे मांडताय ना त्यावर त्यांना बोलायचं. पटकन उत्तर घेऊ, परत तुमच्याकडेच येतो अजित चव्हाण. हा ताई, ताईंचं उत्तर घेऊ. अजित भाऊ, मी आता तुम्हाला जसं म्हटलं की मी भारतात नव्हते, तिथून मी त्यांच्याशी बोलले. त्यांच्याकडनं ती सगळी कागदपत्र मला मिळणार आहेत आणि त्याच्यावर मी माझा अभ्यास करून मग हे सगळं मांडणार आहे असं मी स्पष्टपणे म्हटलंय. आणि जी जी नावं आणि ज्या ज्या गोष्टी माझ्या समोर आल्या त्या अतिशय गलिच्छ आहेत, एवढंच मला म्हणायचं. आत्ताच्या घटकेला ज्या IPS अधिकाऱ्याचं नाव आलंय, ज्या मंत्र्यांची नावं आली आहेत, आणि मला खात्रीलायक जी माहिती मिळाली आहे ती आता मी जनतेपुढे मांडणार आहे. पण मी माझा पूर्ण अभ्यास केल्यानंतर हे सगळं बाहेर काढणार आहे. बरं, पण अजित चव्हाण फक्त विनंती मी करतो. आणि बालाजीराव, आपल्यालाही माझी एक विनंती आहे. कसं आहे, याच्यामध्ये तुम्ही आमच्या पक्षावर आरोप करा, मुख्यमंत्र्यांवर आरोप करा, काही एक संबंध नाही. खरं तर अशा कुठल्या घडलेल्या घटनेचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा काही संबंध असतो का? अजिबात नाही. याच्यामध्ये 3 वेगवेगळे अँगल आहे. त्या प्रफुल्ल लोढाचा अँगल वेगळा आहे. ते खडसे आणि प्रफुल्ल लोढा. म्हणजे प्रफुल्ल लोढा ताई खरंच इतका बदमाश मनुष्य आहे, म्हणजे मी असंसदीय शब्द वापरत नाही, पण त्याला चौकात चपलेन बडवला पाहिजे. त्याचे सन्माननीय सुप्रियाताई सुळे, उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय प्रकाश आंबेडकरजी या सगळ्यांबरोबरचे फोटो आहेत. तो वंचितकडनं निवडणूक लढणार होता आणि तो अत्यंत बदमाश माणूस आहे. राहिला प्रश्न करुणाताई मुंडे, पण तो आपल्या पक्षाचा पदाधिकारी आहे. कसला? आपल्या पक्षामध्ये होता तो. ओमकार, जबाबदारीनं बोला. मी पुन्हा तेच सांगतोय, माध्यमांना झालंय काय हेच मला कळत नाहीये. अहो, असं काही नाही. आणि ताई, मी काही कोणाचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन इथं बसलेलं नाही, पण बालाजीराव एका अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबाची, ज्यांचा खूप चांगला व्यवसाय आहे, ज्यांची सगळीकडे मैत्री आहे, त्यांच्या घरामध्ये म्हणजे मुलं जी शिकतायत, यातल्या एखाद्यानं जर आत्महत्या केली, एखाद्यानं जर टोकाचं पाऊल उचललं, त्याला हे लोक जबाबदार असतील का? फक्त आणि फक्त असूयेपोटी. म्हणजे याच्यात मी जर एखादं हॉटेल चालवतोय, हा माझा दोष आहे का? त्या म्हणजे त्या व्यक्तीला बदनाम करायचं, हे काय आहे? हे किती खालच्या पातळीवरचं आहे. हे 3-4 साठी वेगवेगळे प्रकरण आहेत. आणि बालाजीराव, माझी विरोधी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला एक विनंती आहे की संबंधित माणसाला काय त्रासाला सहन जावं लागेल. मराठा समाजामधला अत्यंत प्रतिष्ठित माणूस, ज्यानं आपले राजकारण सोडलं, पूर्ण व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं आणि संबंधिताच्या कुटुंबाला मी ओळखतो, त्यांच्यावरती काय बितत असेल याची कल्पना करून मला लाज वाटते. मी आता राजकारणामध्ये इतकं खालच्या पातळीवर राजकारण गेलंय का? माझ्याकडे एक क्लिप आहे बालाजीराव, काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याची आहे. ती मी नाही चालवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, आदित्यदादा पक्षाच्या एका सिनियर नेत्याची एक क्लिप माझ्याकडे पत्रकार असल्यापासून आहे. मला कोट्यवधी रुपये ऑफर करण्यात आले. मी जाहीर चॅनलवरती सांगतोय, ती मी कोणालाही दिली नाही. एका गुंड प्रवृत्तीच्या नेत्यानं त्याच्याकरता मला अनेक वेळा पत्रकार असताना धमकवलं. मी ती नाही दिली बालाजीराव, आणि मी ती देणार नाही. कारण कोण व्यक्तिगत काय करतो, राहता यायला प्रश्न. सरकारची जबाबदारी काय आहे? जर आमचे अधिकारी अशा कुठल्या प्रकरणामध्ये अडकले असतील, ते घाबरून जनतेच्या हिताचे काही निर्णय फिरवत असतील, त्यांच्यावरती 100% कडक कारवाई झाली पाहिजे. हा पूर्ण तपास केल्यानंतर मान्य देवेंद्रजींनी सांगितलं याच्यामध्ये काही नाही. परंतु आपल्याकडेच यायचं, हे सगळे वेगवेगळे अँगल्स आहेत. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार आली होती, ती नंतर मागे घेण्यात आली. म्हणजे हे जे एकूण चित्र सगळं उभं केलेलं आहे. आणि सन्माननीय काँग्रेसच्या काही नेत्यांना मला कळकळीने सांगायचंय, मध्यस्थीमध्ये टाकू त्यांनी मला सांगितलं होतं की अजितराव, असं काही माध्यमामध्ये सांगू नका, आमच्या परिवारामध्ये मुली आहेत, शिकतायत, लग्नाच्या मुली आहेत. थांबलो आपण. हे मी का सांगतोय तर एका व्यक्तीचं आयुष्य, त्याची पत्नी, मुली, याचा कोणी विचार करणार आहे की नाही? काय झालंय महाराष्ट्राला? आणि ओंकारराव, मला एक गोष्ट सांगा, त्या लोढाचा भारतीय जनता पार्टीचा खरंच काही संबंध नाही हो. मला कधीच आपल्या पक्षात नव्हता. अहो, तो त्याचा भारतीय जनता पक्षाचा काही सूत्राम संबंध नाही. तो अत्यंत लंपट माणूस आहे. जाईल तिथे फोटो काढतो, ते सगळे फोटो टाकतो. काल गिरीश भाऊंनी ते सांगितलं. आणि काय झालं माहितीये, मी तुम्हाला सांगतो, विरोधी पक्ष नेत्यांचं काम आहे ते सरकारला दबावाखाली धरणं,
नाना भाऊंकडे बर 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 मला विरोधी पक्षाने चर्चेमध्ये आणू देत. अजित चव्हाणजी, पण आपल्याला मी आपल्याकडे पुरेसा जर वेळ माहिती दिलाय. नसेल तर कुणी बोलू नये असं मला वाटतं. बालाजी गाडे बोला. सर गुरुप्रसाद सर, एकतर मला आता याच्यावर सविस्तर बोलायचं, मी ऐकून घेतलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं मी तुमचं अभिनंदन यासाठी करतो की आपण महाराष्ट्रामध्ये चालू असलेला हा जो काही राजकीय व्याभिचार असं मी त्याला म्हणेल हे चालू आहे, त्यावरती तुम्ही चर्चा घेण्याची सध्याच्या प्राप्त परिस्थितीत हिंमत केली, त्याबद्दल मी खरं तर गुरुप्रसाद सर तुमचं अभिनंदन करतो. आज महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र एकीकडे म्हणायचं, आणि काय चाललंय या राज्यामध्ये, जर हा जो लोढा आहे, हा प्रफुल्ल लोढा हा अटक झालेला आहे आणि त्याला स्वतः पोलिसांनी अटक केलेला आहे, आणि एकीकडे फ्लोर ऑफ द हाऊस मध्ये सभागृहामध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले कशाचा हानी आणि कशाचं ट्रॅप. अहो, इकडं हानी पण आहे आणि ट्रॅप पण आहे, हे दोनही दिसत असताना आणि पहिला आरोपी पकडला गेलेला असताना सभागृहामध्ये खोटं बोलतायत, आणि हे महाराष्ट्राच्या 15 कोटी जनतेची फसवणूक आहे खरं तर. दुसरीकडे आता या ठिकाणी भाजपचे प्रवक्ते म्हणाले की हे सगळं जे आहे ते मी पत्रकार असताना माझ्याकडे अमुक याचे क्लिप होत्या, तबुक याच्या होत्या, मला पैसे ऑफर झाले आणि मग म्हणून मी ते घेतले नाही आणि क्लिपही हे केल्या नाही. आता त्याच्यामध्ये मला त्या तपशिलात जायचं नाही, तुम्ही का पुढे आणल्या नाही आणि तुमच्या काय वाटाघाटी झाल्या. कारण सभागृहामध्ये एकीकडे गृहराज्यमंत्री सांगतात ज्या 2 केसेस दाखल झाल्या त्यांची वाटाघाटी झालेली आहे आणि त्यांनी केसेस मागे घेतलेल्या आहेत, आणि एकीकडे उपमुख्यमंत्री असं म्हणतायत सभागृहामध्ये की आम्ही याचा कसून तपास करूया. म्हणजे 3 लोक जबाबदार पदावरची, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री, हे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. मला संपू द्या व्यवस्थितरित्या. गुरुप्रसाद सर, मला हे महाराष्ट्राला सांगायचंय, एकीकडे राज्याच्या गृहराज्यमंत्री असलेल्या व्यक्ती स्वतः डान्सबार चालवतोय आणि परबांनी आरोप केलेले आहेत की तिथून मुलींना पिकअप करण्याचा पॉइंट होता. आपण त्यात नको जाऊयात. तो विषय वेगळा आहे. एक मिनिट सर एक मिनिट कन्क्लूड करा. सर मला संपू द्या प्लीज. तर कन्क्लूड करताना मला एवढंच सांगायचंय की हा महाराष्ट्र मदिरा आणि मदिराक्षीमध्ये रमा आणि रमी यामध्ये बुडालेलं हे सरकार आहे. मंत्री पदावरती, सत्ताधारी पदावरती बसलेली लोक राज्यातल्या जनतेसोबत त्यांच्या पैशावरती स्वतः उधळपट्टी करून मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बुडालेले आहेत, आणि देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला मदिराक्षीच्या याच्यावर नेऊन महाराष्ट्राचा डान्सबार करण्याचं काम. बरं थांबा. अजित चव्हाण, पटकन आपण उत्तर द्या. मला अंजलीताईंना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे सगळ्या. गुरुप्रसादजी, मुळात बालाजी गाड्यांचा प्रॉब्लेमच हा आहे ना की ते सगळे ओढून ताणून त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांवरती फक्त टीका करायची असते, जी 100% चुकीची असते. आता याच्यामध्ये मी मगाशीच सांगितलं की 3 वेगवेगळी प्रकरण आहेत. नाशिकचं प्रकरण आहे ज्यात तथ्य नाही, मुख्यमंत्र्यांच्या तोंडी हे खोटं घालतायत. मला आता बोलायचं नव्हतं. नानाभाऊ पटोलेंचा चेहरापुंजीचा व्हिडिओ आहे, त्याचे फक्त फोटो आले होते, व्हिडिओ आहे आमच्याकडे, टाकला आम्ही, दाखवलं मी. का? त्या संबंधित महिलेची बदनामी होते. काय होतं माहितीये का, ह्या आता मला अजिबात या चर्चेमध्ये काँग्रेसच्या कुठल्याही सिनियर लीडरचं नाव घ्यायचं नाही. पुण्यामध्ये काँग्रेसच्या माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मेहुण्याचा अर्धनग्न अवस्थेत धांगडधिंगा घालणारा पब आहे, तो आम्हीच बंद पाडला होता. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे, ते सत्तेवर असताना. पण असे सगळे महाभाग हे सगळ्या पक्षामध्ये आहेत, हे आपण मान्य करूयात का? असे सगळे महाभाग हे सगळ्या पक्षांमध्ये आहेत. असे भाजपच्या नेत्यांचे कुठकोणते व्हिडिओ समोर आलेले आहेत, हे सोशल मीडियावरती आहे सगळं. अंजलीताई हसतायत आपण हे सगळं म्हणताना. अजित चव्हाण जी, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. अजित चव्हाण जी, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. अंजलीताई, मला याच्यावर नाही. अजित चव्हाणजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आला, गाडे नाही लक्षात आला. अंजलीताई, मगासपासून सांगतोय, हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुरू आहे. दोघांना शांत केलं. सर, हे अशी चर्चा अजित चव्हाणजी प्लीज हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुरू आहे आणि यावर मी तरी ठाम आहे. अंजलीताईंना याच्यावर विश्वास असेल. अंजलीताई, तुम्ही बोला. अंजलीताई, हे खोटं बोलताय. मला म्हणजे तुम्ही आता बघताय पूर्ण
नाही नाही हो, बोला. अजित भाऊ जरा प्लीज महाराष्ट्राच्या जनतेला कळू तरी द्या की तुम्ही आमच्या नेत्यांची नावं घेतलीत तर तुमच्या पक्षात पण अशीच लोक आहेत, तिसऱ्या पक्षात पण अशीच लोक आहेत, चौथ्या पक्षात पण अशीच लोक आहेत आणि अशा प्रवृत्तीची माणसं आपल्या राजकारणात आहेत आणि हे राजकारण आपलं चालवणार, आपल्यासाठी कायदे बनवणार, हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आणि यांच्या तूतू मध्ये विषय राहतो बाजूला आणि जो विषय खरं मांडून, कारण हे जर सगळं खरं निघालं तर अतिशय गंभीर आहे. आता जसं अगदी. मगाशी अजित भाऊ म्हणाले तसेच माझ्याच सारखे पेपरवर काम करणारे असे एक ऍक्टिव्हिस्ट, आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभार येतो नावाचे अजित जे चव्हाण पुण्याचे आहेत. काल मी त्यांच्याशी मलेशियाहून बोलले आणि त्यांनी सुद्धा कागदानिशीच ते नेहमी बोलतात. त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या पोचा, हे सगळे कागदपत्र मी तुम्हाला पाठवतो आणि त्याच्यावर म्हणजे ते मिळाल्यानंतर आम्ही दोघं मिळून याचा सगळा किस पाडणार आहे असं मी ठरवलंय. कारण हे जर खरं असलं, जर अशी कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी कॅफेज बार्सचा उपयोग केला जातो, आजूबाजूच्या हॉटेल्सचा केला जातो, याच्यात अधिकारी असतील, काही दलाल असतील, काही मंत्री असतील आणि काही असं सगळे हॉटेल्स असतील, तर हे सगळं महाराष्ट्रापुढे येण्याची गरज आहे. अगदी की आता बरोबर आहे, अगदी महाराष्ट्राच्या बरोबर आहे राजकारणाचा अंजलीताई. पण स्तर मला हे हा दुर्दैव काय पुढे जाऊन वाटतंय, पोचलाय. हा नाही, मला एक दुर्दैव काय वाटतंय, आता ज्या पद्धतीनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, म्हणजे संजय राऊतांनी कुठला तरी एक फोटो टाकायचा ज्यामध्ये मंत्री महाजन दिसत आहेत, मग महाजनांनी म्हणायचं की ठाकरेंसोबतचा फोटो आहे, मग म्हणायचं की आम्ही तुमच्यावरती आरोप करू का, मग हे म्हणायचं की नाही आम्ही तुमच्यावरती आरोप करू का. हे काय आहे, म्हणजे हे कुठलं राजकारण आहे? या राजकारणामुळे जो मूळ विषय आहे, नाही. ज्या प्रकरणाचं गांभीर्य कमी होणार मी आहे. तर म्हणते की नाही, मला तर नेहमी वाटतं बोला बोला. नाही, मला गुरुप्रसादजी नेहमी वाटतं की यांना एकमेकांचे खरंच केस उपटू देत, एकमेकांची सगळी वाबाडी बाहेर काढू देत आणि तरच जनतेच्या समोर सगळं चित्र येईल. कारण नेहमी कसं असतं की जे राज्यकर्ते असतात आत्ताच्या घटकेला, त्यांच्या विरुद्ध विरोधी पक्षासाठी एक सॉफ्ट कॉर्नर होतो, पण विरोधी पक्षही तसाच, हे सुद्धा तसेच. हे जेव्हा चित्र जनतेसमोर येईल ना, तेव्हा त्यांचे डोळे उघडतील की आपल्याला आता महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यांना बदलायची गरज आहे, देश अगदी, घडवण्याची गरज आहे. ही गुंडगिरी, हे जे सगळा भ्रष्टाचार, सगळा जो चाललाय तो थांबवला पाहिजे. कारण आता कळस झाला, किळस येते या सगळ्या घाणीची, आता किळस येते. अगदी. म्हणून मला विरोधक म्हणून काँग्रेसला विचारायचं इथे, आपण ज्या गांभीर्याने या प्रकरणाकडे बघायला हवं होतं, ते गांभीर्य राजकीय आरोप प्रत्यारोप करून फोटो टाकण्याचं राजकारण करून आपण कमी केलंय का? अजिबात नाही. आम्ही या प्रकरणाबद्दल अत्यंत गंभीर आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे जाधव सर की जर प्रफुल्ल लोढा म्हणजे आता सुद्धा अजितजी म्हणाले की प्रफुल्ल लोढा हा अत्यंत नालायक आणि बदमाश माणूस आहे, मग हा इतका नालायक आणि बदमाश माणूस होता तर कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन यांनी मान्य केलंय की हो तो माझ्यासोबत होता, तर मग भाजपमध्ये त्याला का घेतलं, का त्याला मध्ये इतका बदमाश आणि नालायक जर तो होता तर त्यांनी सांगितलं ते कधीच भाजपशी संबंधित नव्हते असं अजित चव्हाण सांगतायत. माझी मनधरणी चालली होती, त्यांना तशी असं बदमाश कसं माणसंच पुरावे आहेत, ते लागतात. खोटं बोलतायत. मग अजित चव्हाण खोटं बोलतायत. अशी बदमाश. आणि मला एक प्रफुल्लजी, मला हा विषय या ठिकाणावरती हे करायचा आहे, माफ करा गुरुप्रसादजी, की हे सगळी बदमाश लोक ही सगळी भाजपच्याच मंत्र्यांच्या आजूबाजूला कशी दिसतायत, तो हनी ट्रॅप करणारे गुन्हेगार यांच्या बाजूला, रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांच्या बाजूला, हे सगळं या सरकारमधल्या भाजपच्या मंत्र्यांच्याच आजूबाजूला काय, म्हणजे या महाराष्ट्रामधले नाही हे बघा, पक्ष केंद्रित आरोपच नको. माझा मुद्दा वेगळा आहे. पक्ष केंद्रित आरोपच नको. ते तुमच्यावरती आरोप करणार, तुम्ही त्यांच्यावरती आरोप करणार. मूळ जो विषय आहे ज्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे तो विषय गांभीर्याने घेऊयात ना. अजित चव्हाणजी विषयावरती येतो. अजित चव्हाणजी नाही गाडे, अजित चव्हाणजी. गुरुप्रसादजी, या विषयाबद्दल आम्ही गंभीर आहोत. आम्ही या विषयाबद्दल आमचं एकच म्हणणं आहे की या विषयाची फक्त SIT होऊन देवेंद्रजींच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी ही व्यवस्थित होऊ शकणार नाही. याबद्दल स्वतंत्र समिती किंवा CBI मार्फत याची चौकशी केली जावी आणि महाराष्ट्राच्या समोर काय वास्तव आहे ते जनतेला कळावं की एवढा कोट्यावधीचा पैसा हे जे करतायत अजित चव्हाणजी आपण बोला. स्पष्ट म्हणणं आहे की हे अशा CBI चौकशी देवेंद्रजींनी करावी. मंत्रालयामध्ये माझ्या आई बहिणी काम करतात. मंत्रालयामध्ये अनेक असे चारित्र्यवान अधिकारी आहेत की ज्यांच्याकडे पाहून कोट्यवधी तरुण अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असतात. काही खराब सडक्या नासक्या आंब्यांमुळे या पूर्ण यंत्रणेची जर आपण सगळे बदनामी करणार असाल, मला कुणीही आरोप करावा, परंतु
आपल्या कोणीच हातात यंत्रणेबद्दल बोलत नाहीये. सबळ पुरावे असल्याशिवाय आरोप करू नये अशी माझी विनंती आहे. कारण आरोप करत असताना त्या संबंधित जाधव साहेब, व्यक्तीला काय मानसिक आशियाला त्रास बगल देऊ होतो, नये. त्याचा अजित परिवार सर, मी किती तुम्हाला सामाजिक विनंती आलोचनेतनं करतो, आपण जातो, सुसंस्कृत तुमचा तो आहात, दिवस स्वतः साजरा पत्रकार राहिलेला होतो, आहात. तुमचा तुम्ही माध्यमांमध्ये मुद्द्यावर- वाव नाही हे होतो. बरोबर आहे, हे आणि सगळं बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण जी काँग्रेस सुरुवातीपासून नेते मांडणी जो करतात ती अगदी योग्य आहे, ती मला माझा आव्हान ती योग्य आहे. पण या सगळ्यातनं जर का राज्याची महाराष्ट्राची बदनामी होणार असेल तर तेही आपण सहन करता कामा नये, यावरही आपण ठाम राहूयात. अंजलीताई, माझ्याकडे शेवटचा मिनिट आहे, शेवटचं मिनिट आहे. अंजलीताई, शेवटचं मिनिट आहे, समाप्त करायला तुमच्याकडे येते. अंजलीताई, कारभारी म्हणून तुम्ही काय लोकांनी करणार आहात केलेली आहे. याचं हे उत्तर निषेध द्या. अंजलीताई, आणि दुसरं मी हा तुम्हाला महाराष्ट्र- आणखी एक सांगतो. महाराष्ट्राचा डान्स गाडे प्लीज, गाडे प्लीज, गाडे प्लीज. हे बालाजी गाडे गाडे प्लीज, अंजलीताई आपल्याकडे नको प्लीज. ते आरोप करतायत. त्यांनी आमच्या नेत्यांच्या प्रेस नीट ऐकल्या पाहिजे. मला फक्त आणि एवढंच राजकारणाच्या म्हणायचंय पातळी की आता महाराष्ट्रामध्ये त्या दोन्ही हल्ली नेण्यामध्ये पत्रकारांकडनं काँग्रेस मला ते सगळे अत्यंत उजवी डिटेल्स आहे, येणार काँग्रेसचा आहेत. हात आहे, हे स्पष्ट आहे याच्यामधलं. आपण पूर्ण करा. नाही, ज्या पद्धतीनं दोघांना आपण संधी हा, दिली होती, मला बघितलं. त्या दोन्ही पण बालाजी गाडे ज्या पत्रकारांकडनं पद्धतीनं सगळे बोलत डिटेल्स असताना येणार मध्ये आहेत. बोलतायत. विजय कुंभारांकडनं सगळे गुरुप्रसादजी, डिटेल्स येणार आहेत. ताई, मी झालंय आणि बोलणं. विजय मी ताई कुंभार बोलत असताना मिळून कधीच बोलत नाही. याच्यात माझं बोलणं जितकं पूर्ण खरं करून आहे ते जनतेपुढे गुरुप्रसादजी. लवकरच मांडणार आहे. बरोबर, अगदी खरं आहे. या सगळ्यातनं काय आहे की कोण गुरुप्रसादजी. चुकीचं कोण बरोबर यापेक्षा सत्य लोकांच्या हो, समोर येणं हे जास्त माझा मुद्दा महत्वाचं आहे. या मांडतोय. प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर येणं आणि दोषींवर कठोर कारवाई होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि यामुळेच राज्याची प्रतिमा जपली जाईल आणि भविष्यामध्ये अशा घटनांना आळा बसेल. सरकारने या चौकशीला गती देऊन पर्दाफाश करणं गरजेचं आहे, जेणेकरून जनतेचा विश्वास कायम राहील. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्या मान्यवर मंडळींचे आभार आहेत. आजच्या या चर्चेच्या धुरड्यामध्ये आपण इथेच थांबतोय.